नमस्कार मंडळी, मी कृतिका पाटील तुम्हा सर्वांचे कृतिकाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत करत आहे। मांसाहार प्रिय असणाऱ्या व्यक्तींना हॉटेलमध्ये काही स्टार्टर्स अतिशय प्रिय असतात। जसे तंदुरी चिकन हे भारतभर प्रिय आहे, तसेच इंडो चायनीज खाण्याचेही बरेच शौकीन आहेत। रस्तोरस्ती लागणाऱ्या या चायनीजच्या गाड्यांपासून ते 5 स्टार हॉटेलमध्ये विस्तृत पसरलेल्या महागड्या बुफेमध्ये चायनीज स्टार्टर्स दिमाखात मिरवतात। आज आपण लहान थोरांपासून सर्वांची आवडती स्टार्टर चिकन लॉलीपॉपची रेसिपी पाहणार आहोत। इथे मी 15 ते 16 लॉलीपॉपचे पीस घेतलेले आहेत। याचे वजनी प्रमाण 750 ग्रॅम आहे। ते मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता। सर्वप्रथम आपण हे लॉलीपॉप मॅरिनेट करून घेणार आहोत। आता आपण ह्यात चवीप्रमाणे मीठ घालूया। त्यानंतर आलं, लसूण आणि हिरवी मिरची बारीक क्रश करून घेतलेली आहे ती घालून घेऊया। त्यानंतर मी ह्यात 1 टेबलस्पून विनेगर घालते। नंतर 1 टेबलस्पून रेड चिली सॉस घातलंय मी ह्यात। त्याचबरोबर 1 टेबलस्पून मी डार्क सोया सॉस घालते। 1 चमचा काळी मिरीची पावडर घालते मी। एक अंड्याचा मी व्हाईट भाग घालतीये। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपला जो मसाला लावलेला आहे आपण, सगळे सॉसेस आणि आलं लसूण पेस्ट वगैरे सगळं प्रत्येक लॉलीपॉपला छान व्यवस्थित प्रकारे लागलं गेलं पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला लॉलीपॉप कमीत कमी 5 ते 10 मिनिटं मॅरिनेशनसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। तुम्ही जास्तीत जास्त वेळ जेवढा वेळ ठेवणार ना, तेवढे हे लॉलीपॉप छान प्रकारे मुरले जातात। आता 10 मिनिटांनंतर मी ह्यात 5 चमचे मोठे कॉर्नफ्लॉवर घालते आणि 3 चमचे मोठे मैदा घालते मी। आता पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्या लॉलीपॉपला छान लागलं पाहिजे अशा प्रकारे मिक्स करायचं आहे। थोडं थोडं त्यानंतर पाणी हाताला लावून अगदी शिंपडल्यासारखं करून हे मिक्स करायचं आहे, कारण जास्त पाणी लावायचं नाहीये। जास्त पाणी लावल्यामुळे ना आपले लॉलीपॉप क्रिस्पी बनत नाही। त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घेऊनच आपल्याला मिक्स करायचं आहे हे लॉलीपॉप। आता हे छान मिक्स करून झाल्यानंतर ह्यात मी तंदुरीचा फूड कलर घालतीये। तो ऑप्शनल आहे। तुम्हाला जर रेड चिली पावडर घालायची असेल तर ती पण तुम्ही काश्मीरी पावडर घालू शकता। मी फूड कलर घातलेला आहे। आता पुन्हा हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। सगळीकडे आपलं सगळं जे पीठ आहे ते छान प्रकारे मॅरिनेट लागलं पाहिजे। लॉलीपॉप मॅरिनेट झाल्यानंतर एका कढईत तेल घालून मध्यम आचेवरती गरम होऊ द्या। त्यानंतर लॉलीपॉप एक एक करून त्याच बॅटरमध्ये नीट घोळवून गरम तेलात मंद ते मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं तळून घ्यायचे आहे। त्यासाठी सुरुवातीला लॉलीपॉप असा गोल गोल तेलात गोल गोल फिरवून मग तेलात सोडायचा आहे। असे केल्यामुळे ना लॉलीपॉप एकमेकांना चिटकत नाहीत आणि लॉलीपॉप सेपरेट असे व्यवस्थित तळले जातात। अशाच प्रकारे सर्व लॉलीपॉप मंद ते मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिटं तळून घ्यायचे आहे।
आता हे लॉलीपॉप 80% फ्राय झालेले आहेत. मी साईडला काढून ठेवते. सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे लॉलीपॉप कुरकुरीत होण्यासाठी आणि बराच वेळ कुरकुरीत राहण्यासाठी हे आपल्याला तेलातून काढून पुन्हा थोडे थंड झाल्यावर पुन्हा तेलात 1 मिनिटभर डबल फ्राय करायचे आहेत. म्हणजे मंद आचेवरती पुन्हा तळायचे आहेत. आता हे आपले लॉलीपॉप पूर्ण 100% शिजलेले आहे. ते आपण साईडला काढून घेऊया. असे केल्यास लॉलीपॉप हॉटेलसारखे मस्त कुरकुरीत बनतात. तर मी आता माझ्या मम्मीने केलेले लॉलीपॉप खाऊन बघणार आहे. टेस्ट कशी आहे ती बघणार आहे. एक नंबर आहे. तुम्ही पण करून बघा. एक नंबर आहे. हे बघा, तुम्ही पण करून बघा नक्की. Please like, share and subscribe. Thank you for watching my video. Bye bye.